मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. नक्की दुपारचा सत्र जो आहे, उन्हाचा विचार केला तर जास्त उष्णता आता आपण पाहतो फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यामध्ये, आणि आता फेब्रुवारीला सुद्धा जास्त उन्हाचा प्रभाव आपण नक्कीच पाहतोय. दुपारचं सत्र चालू झालं या ठिकाणी. सेकंड राऊंडची पहिलीच मॅच आपण पाहतोय. मीना 11 फलेगाव आणि जयदुर्गा टेमकर. पहिला चेंडू यावेळेस होतं गॅप शॉट सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू धन 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 करीत जातो सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहार चौकार. प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेल्या दुपारच्या सत्रामध्ये विचार केला तर चांगली फाईट होईल, यात काही शंका नसेल. दोन्ही संघांचा विचार केला तर एका बाजूला कल्याण तालुका असेल तर दुसऱ्या बाजूला दोन्ही मला तर वाटतं भिवंडी तालुक्यातील संघ असतील. कोणगाव म्हटलं तरी भिवंडी तालुकाच असेल. चांगली मॅच, बिग फाईट प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेला आहे. चला स्पीडअप करायचा, वारंवार सूचना देतो आम्ही तुम्हाला. यावेळेस वाटतं स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. पंच आमच्याकडे विकी मोगरे सर वालताना वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 6 या आकड्यावर. दिशा भरकटताना पाहतो गोलंदाजाला चंद्रकांतचा आपण विचार केला. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र दुसरा संघ असेल, कारण कोणगाव संघाचा विचार केला तर एक सामना त्यांनी सुद्धा जिंकलाय, एक सामना टेमकर पाडीने सुद्धा जिंकलेला आहे. पॉवर प्लेचा षटक, 3 षटकांचा सामना असेल. पहिला हा पॉवर प्लेचा षटक असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल या ठिकाणी मीना 11 कोणगाव संघाला. हो, बॅटची लिडिंग एज मध्ये चुकी करताना पाहतो आपण इथं विकेट किपरला. तुलाने मला दे जमिनीला, जमिनीला दान केलं जातं. साधा आणि सोपा झेल सोडला जातो या ठिकाणी. झेल किती महाग पडेल ही तुम्हाला वेळच सांगून जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवायचा प्रयत्न होता बॅटरचा, लिडिंग एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये त्याला म्हणजे झेल सोडला. यावेळेला मध्ये सुंदर फटका, गॅप शॉट सिलेक्शन, एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 8 या आकड्यावर. चांगली सुरुवात झालेली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत विचार केला 8 धावा धावपलकारावर आपण पाहू शकता. 4 चेंडू झालेले आहेत, शेवटचे 2 चेंडू असतील. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विकी मोगरे सर मेन पंच आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही, डॉट चेंडू होते या ठिकाणी. चांगली गोलंदाजी चंद्रकांत याच्याकडे आपण पाहतो. स्क्वेअर लेगचे पंच आमचे विराज सर. नक्कीच दोन्ही पंचांचा विचार केला आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी त्यांच्याकडनं नक्कीच पाहायला मिळाली या ठिकाणी. स्लो चेंडू लवकर पिक केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र चेंडूचा विजय, चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार, दन दन करीत 4 धावांसाठी चौकार.
सामना असेल. दुसऱ्या राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे असतील. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली धावसंख्या उभारली या ठिकाणी मीना 11 कोणगाव संघाने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा कुठून काढल्यात. चेंडूला जास्त आपटी दिली आपण या ठिकाणी पाहू शकता आणि पंचांचा वाईटचा इशारा आलेला या ठिकाणी. 1 फॉर दी ओव्हर. नक्की याच्या पुढे तुम्ही आता फयाज शेख कुठे असेल त्यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेऊन गली रिझन मध्ये चेंडू जातो. एक धाव पलून काढल्या. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 14 या आकड्यावर. दुपारचा सत्र आपण पाहतो तर प्रेक्षकांची सुद्धा गर्दी आपल्याला पाहते या ठिकाणी. यावेळेस फुलटॉस चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक बीट करून चेंडू फरार होतो एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून. 4 धावेंसाठी हा चौकार. धावसंख्येचा विचार केला तर एकही गडी बाद नव्हता. 19 धावा धावपलकार आपण पाहू शकता. या षटकांचा विचार केला तर 3 चेंडू हातले आतापर्यंत. यावेळेस मात्र फटका बसतो. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुंदर रीतीने टिपलाय जय आणि संपला बॅटरचा खेळ. पहिला धक्का लागतो या ठिकाणी मीना 11 कोणगाव संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतं. इनेट नंबर 3 हमजा. नक्कीच मागील मॅचचा हिरो. गोल्डन षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला आणि तशाच फटक्यांची आता सुद्धा गरज असेल या ठिकाणी मीना 11 कोणगाव संघाला. पहिला चेंडू नक्कीच दिशाहीन चेंडू. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 20 या आकड्यावर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. डॉट चेंडू. फुटूवरचा उपयोग होत नाही या ठिकाणी. नक्कीच जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेऊन चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जातो. डॉट चेंडू आला या ठिकाणी. नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी आणला जातो हा बॅटर हमजा. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातो अलाउन दी कार्पेट. वाडिश लॉंगांकडे. एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 21 या आकड्यावर. 21 आणि 2 षटकांचा सामना सुद्धा संपन्न झाला या ठिकाणी. नक्की सेकंड राऊंडचे सर्व सामने हे 2 षटकांचेच असतील आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये नक्कीच कोणगाव संघाचा विचार केला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल
आणि जयदुर्गा टेमघर पाडा संघाचा विचार केला तर कमीत कमी धावा खर्च करण्याचा नक्की ते सुद्धा प्रयत्न करतील. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त 21 धावा धावफलकावर. नक्कीच या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील कोंडगाव संघाला, कारण की जयदुर्गा टेमघर पाडा संघ म्हटलं तर बॅटिंग साईड खूप मजबूत आहे या संघाची. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा येतोय. राज टेमघरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो या गोलंदाजाला, मात्र हे सुद्धा विसरून झाला. स्ट्राईकला हमजासारखा फलंदाज आहे. नक्कीच मोठ्या पटक्यांसाठी नेहमीच जाणला जातो हा बॅटर हमजा. ओ शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. पंच आमच्याकडे वळताना वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते 22 या आकड्यावर. मी तर म्हणेन खराब सुरुवात केलेली आहे. राज यांनी टेमघर एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय, मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण की हाणामारीचा षटक म्हटलं तर फलंदाज तुटून पडतो. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये व्यवस्थित संपर्क होत नाही. एक धाव पळून काढली होती, एका धावेवरच समाधान मला. नक्कीच दरम्यान शुभ आगमन होते. जितू शेलार खंबालपाडा, विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. एक डॅसिंग पर्सनॅलिटी खंबालपाडा संघाची विनंती असेल, जितू दादा तुम्हाला व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. हो पुन्हा एकदा बॅटची लिडिंग घेऊन शॉर्ट थर्डमॅन रिझर्व मध्ये जातोय चेंडू, मात्र एक धाव सहजरीतीने पळून काढली जाते. एकेरी दुहेरी धाव संख्याने काही होणार नाही. मोठे फटके मारावे लागतील तुम्हाला, कारण समोरचा संघाचा विचार केला तर टेमघरपाडा संघ आहे. नक्कीच बॅटिंग लाईन खूप खोलवर आहे त्यांची. आता वाटतं हमजाला हात खोलावे लागतील, कारण की 3 षटकांचा सामना आहे हा. शेवटचा षटक आणि टेमघरपाडा एक्सप्रेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हो फुलटा चेंडू आणि पंचांचा डिसिजन येतो नो बॉल. चेंडू विमर असेल आणि चेंडूला पाठवलं सरळ स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषा पार. चेंडू जातो दणदण करीत षटकार. रिव्ह्यू घेतला या ठिकाणी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. षटकार हमजा या बॅटरने. आपण विमर चेक करू या ठिकाणी. फिल्डिंग साईडचा असेल हा डिसिजन. नो बॉल असेल नक्कीच, आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. थर्टी 31 धावा धाव फलकावर आपण पाहू शकता. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे जाते. 31 फ्री हिट चेंडू. ओ फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, शरीरावर जाऊन आदळतो चेंडू. डॉट चेंडू येतोय. नक्की षटकार मारल्यानंतर कमबॅक करतो या ठिकाणी राज. नक्कीच आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू हाताळल्यात. राज टेमघरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो या गोलंदाजाला, मात्र समोर सुद्धा बॅटर हमजासारखा बॅटर स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये व्यवस्थित संपर्क होत नाही. एकच धाव, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 32 या आकड्यावर. नक्की शेवटचे 2 चेंडू असतील, मोठे फटके मारावे लागतील. चांगल्या स्थितीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर मोठे 2 फटके येणे फार गरजेचं असेल या 2 चेंडूवर. टेमघरपाडा संघाचा विचार केला तर त्यांना 2 चेंडू चांगले हात लावावे लागतील, कारण कमीत कमी धावा रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल या 2 चेंडूवर.
हो बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरा धक्का लागतो या ठिकाणी मिना 11 कोंडगाव संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर होत आहे. मुदस्सर शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. नक्कीच मोठा फटका मारावा लागेल. काय कमबॅक करतोय षटकार आल्यानंतर राज. नक्कीच टेमघर एक्सप्रेस मला का म्हटलं जातं हे प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखवताना राज याला. हो यावेळेस मात्र मला वाटतं चुकीचा चेंडू असेल. वाईट चेंडू असेल. 1 फॉर दी ओव्हर पंचांचा सुद्धा इशारा आलेला आहे विकी मोगरे सरांचा. शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका येईल का डॉट चेंडू येईल का विकेट येईल नक्कीच हे चेंडूवर समजून जाईल जेव्हा चेंडू हाताळला जाईल तेव्हा. हो यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन पाहतो. एक धाव पळून काढली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 35 या आकड्यावर आणि 36 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं या ठिकाणी जयदुर्गा टेमघरपाडा संघासमोर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 कुटुंबाला 36 धावांचं लक्ष असेल जयदुर्गा टेमघरपाडा संघासमोर. तर या दरम्यान आपण टॉस करूया. भूमी सुतारांना विनंती टॉस करायचंय. फ्रेंडशिप ग्रुप एरंजाड आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल बीसीसी बोरवली. हो थँक्यू सो मच हरीश जाधव सर. तर नाणेफेकीचा कॉल आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचं लगेच टॉस बॉक्समध्ये. आपलं देखील सहर्ष स्वागत. बीसीसी बोरिवली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. फ्रेंडशिप ग्रुप एरंजा टीमचा कॅप्टन आपण पाठवा. बीसीसी बोरिवलीचे कॅप्टन माजिद इथे उपस्थित आहेत. फ्रेंडशिप ग्रुप एरंजा चला फास्ट आहे थोडंसं कॅप्टन. हा सामना 4 षटकांचा असेल कारण पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतील. मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांचे शुभस्य नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. एक जबरदस्त स्पर्धा आपण अनुभवताय. अर्थातच एकता स्पोर्ट्स वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषकाचे धमाकेदार आयोजन आपल्या समोर आहे. मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करताय या भागातील. चला फ्रेंडशिप ग्रुप चे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. तर टेल आणि हेड एकाच नाण्याच्या 2 बाजू आपण पाहतोय. इट्स इज कॉल. तर हेड आलाय. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच बीसीसी बोरी टीमच्या कॅप्टन. पहिल्यांदा आपण त्यांना शीतपेय देऊया. मान्यवरांच्या शुभास्य आपण बीसीसी बोरी टीमच्या कॅप्टनला शीतपेय देतोय. थम्सअप एनर्जी ड्रिंक आहे खऱ्या अर्थाने थोडंसं चिल राहण्यासाठी. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन बसायचं आहे. तर टॉस आपण जिंकला. 4 षटकांची मॅच आहे. समोर फ्रेंडशिप ग्रुप एरंजाड संघ. तर पहिल्यांदाच फाईट आहे की पहिल्या कधी आपण या संघाशी सामना केलात? नाही पहिल्यांदाच आहे. तर कसा सामना होईल 4 षटकांच्या मॅचमध्ये? आपण प्रथम निर्णय काय असणार आहे आपला? आम्ही फिल्डिंग करू. फील्ड फर्स्ट स्वीकारलाय. पारंपरिक डिसिजन आहे. 4 षटकामध्ये कितीपर्यंत थांबवाल त्यांना? आम्ही अंडर 40 थांबवायचा प्रयत्न करू. 40च्या आतमध्ये म्हणजेच चांगली गोलंदाजी करण्याची अपेक्षा गोलंदाजाकडनं असेल. 4 गोलंदाज कोणते वापराल? नाही बॉलिंग लाईन आहे आमच्यात. आता बघू. राहिल आहे, मी आहे, मॉन्टी आहे, अजून आमच्याकडे ऑप्शन पण आहे. सिन्नान आहे, आतिफ आहे. बॉलिंग आहे आमच्याकडं. तर खरोखर चांगली गोलंदाजी आपल्याकडे असेल आणि चांगली आपण खेळी देखील साकाराल. टॉस जिंकल्यानंतर पॉझिटिव्ह इंटेंट नक्कीच आपल्या दगॉटमध्ये आता पाहायला मिळू शकतं. परंतु या आयोजनाविषयी आपण 2 शब्दामध्ये काय सांगाल? नाही खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. ग्राउंड पण चांगलं आहे. खेळायला मजा येईल. कमिटीला आम्ही थँक्स बोलतो आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल.
खरोखरच खूप सुंदर आयोजन आपल्या समोर आहे. खेळायला देखील मजा येईल कारण एक क्रीडांगण देखील तसं आहे. खूप सारे शुभेच्छा आपल्यासाठी असतील. फिल्डिंग आपण सजवायची हा सामना संपल्यानंतर. तर टॉस हरलात एरंजा टीमचे कॅप्टन प्रथमतः बॅटिंग करायची आहे. जर नाणेफेकी जिंकली असती तर निर्णय का असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती. परंतु विरुद्ध बाजूने निर्णय लागलाय. थोडंसं मनामध्ये दडपण असेल. हो हो. तर बॅटिंग करत असताना किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 60+. 60+ चांगले बॅटर्स आपल्याकडे असतील यात शंका नाही. पण तू या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? खूप छान आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील देऊ आम्ही आयोजकांच्या वतीनं. काही हरकत नाही, जास्त बोलत नाही. 2 शब्दामध्ये त्यांनी आपलं मनगोते व्यक्त केलं. तर टॉस बॉक्समधनं बातमी अशी आली की टॉस जिंकलाय बीसीसी बोरी टीमच्या कॅप्टननं आणि प्रथमतः बॉल फर्स्टचा डिसिजन सांगितलं आम्हाला आणि आता बॅटिंगसाठी इन्व्हाइट केल्यात अर्थातच फ्रेंडशिप ग्रुप यांच्या टीमला. थँक्यू सो मच. धन्यवाद ओमी. तर मीना 11 कोणगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 35 धावा कुटुंब आणि 36 धावांचं लक्ष समोर ठेवलं या ठिकाणी जयदुर्गा टेमकरपाडा संघासमोर. तर कॉम्बॉक्समध्ये चेंजेस करूया आपण. पुन्हा आवाज ऐकूया सांगोडे गावाचा एक बुलंद आवाज ओमी सुतार सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच. दरम्यान सागरदादा यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. कोंढेरी गावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिला चेंडू विजयासाठी 18 चेंडूमध्ये 36 धाबांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर शाहरुख. हो विशाल होता स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल. थोडीशी हाईट जास्त आहे. LBWची मागणी केली होती, अपील केली होती, परंतु डॉट बॉलने सुरुवात पाहायला मिळते. मिन्ना 11 कोणगाव संघाच्या वतीनं 36 धाबांचं माफक लक्ष आहे. परंतु हे लक्ष कशा प्रकारे भेदलं जाईल की या धाबांचं संरक्षण केलं जाईल. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती कोणगाव संघाने, परंतु या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. हो अरे बा बाटनं लॉफ्ट केलाय विकेंड एरिया आणि चेंडू 2 टप्प्याने सीमारेखा पलीकडे. विकी मोगरे सरांचा इशारा. 4 धावा येतो हा चौकार. मिळतील ती टेमगर पाडा संघाला. यावेळी सभेशीरचा प्रयत्न. चांगला चेंडू. कमबॅक करतोय गोलंदाज शाहरुख. तर एक षटक समाप्त झाल्यानंतर आपण कोणगाव संघाच्या खात्यामध्ये ते 2 धाबा ऍड करणार आहोत. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पुढे सरसावत्या. 14 चेंडू आणि विजयासाठी 29 धाबांची अजून गरज आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवर शाहरुख ओव्हर द विकेटने. पॉवर प्ले क्रमांक 1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो लॉफ्ट तर केलाय. क्षेत्ररक्षक कॉर्नरला उपस्थित आहे. जेलची संधी. यावेळी मात्र जेल पकडला आणि फलंदाजाला मात्र आता परतावं लागतंय. पहिला मोठा धक्का लागत असताना टीम जयदुर्गा टेमगरपाडा संघाला मयूरच्या स्वरूपात.
कडे पाठवून द्यावा लागेल. आबा याले करावे लागतील. आडवा बाटणं इथे मात्र लॉफ्ट केलाय. फटका सुरेख आहे परंतु धाब एकच मिळेल. एका धाबेच्या मदतीने धाबांची टोटल आता होते 8 धाबा. पहिलं षटक समाप्त झालं तर पॅनल्टी लागली आहे नक्कीच मिन्ना 11 कोणगाव संघाला. गोलंदाजी करतोय कुठेतरी त्यांच्या संघाच्या खेळाडूमध्ये वेगळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आपण पाहतोय. तर ट्रॅक पॅन्टचा कलर देखील एक समान असणं खूप गरजेचं आहे आणि ती पॅनल्टी आता ॲड केली जाईल. टेमघर संघाला ते 2 धाबा दिल्या जातील. तर इथे पॅनल्टी ॲड केली जाते 2 धाबांची. तर धावसंख्या झाली आता 10 धाव फलकावर. विजयासाठी आता 12 चेंडूमध्ये 26 धाबा बनवायच्या आहेत जयदुर्गा टेमघरपाडा संघाला. सलामीचा बॅटर मयूर जोशी जो मागच्या मॅचमध्ये हिरो ठरला होता, या मॅचमध्ये मात्र 0 राहिला, 0वर परतला. शून्याचा चष्मा घालून त्याला डगआउटमध्ये पाठवून दिलं. न्यू बॅटर अजय आलाय. अजयच्या बॅटमधनं मात्र 1 धाबा आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने विशालने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. ओव्हर द विकेटने पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. अपील आउट केले परंतु हाईट देखील जास्त होते आणि चेंडू लाईन देखील बेस करत होता. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. अख्तर आलाय गोलंदाज दुसरं षटक घेऊन. 11 चेंडू विजयासाठी 26 धाबांची गरज. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मिन्ना 11 कोणगाव संघाच्या वतीनं. फुलटॉस नो एलिमिनेशन. तिथे मात्र कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता आणि एकच धाब इथे. 10 चेंडू आणि विजयासाठी 25 धाबांची अजून गरज. टेमघरपाडा संघाकडे चांगले बॅटर्स आहेत परंतु त्यांच्या रडारमध्ये चेंडू देत नाहीयेत. मिन्ना 11 कोणगाव संघाचे गोलंदाज शाहरुखने चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अख्तर देखील चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू. 10 चेंडू 25 ची गरज विजयासाठी. ओ चांगला बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत अख्तरने. धाव मात्र एकच खर्च केली आहे आणि आता विजयाचं समीकरण थोडंसं वाढत चाललंय कारण 9 चेंडू आणि 25 धाबांची गरज आहे. 12 मध्ये 26 पाहिजे होते, आता 9 मध्ये 25 पाहिजे. मागचा सामना आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकला कोणगाव संघाने. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी परंतु हा फटका सुरेख आहे. एका टप्प्याने चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. हा चौकार खूप महत्वाचा होता, खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट 4 होता. इथे मात्र नो एलिमिनेशन. क्षेत्ररक्षक येतो तिथे झेलची संधी परंतु चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये. मोका भी छूटा और चौका भी छूटा. 4 धावा तिथे नशिबाच्या स्वरूपामध्ये मिळतील.
7 बॉल 17चं इक्वेशन थोडंसं आता मात्र सामना चेंज होतोय, रंग बदलतोय. टेट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर बदलांच्या आतमध्ये दिलं जाते फलंदाजांच्या माध्यमातून. 7 बॉल शिल्लक विजयासाठी 17 धावा बनवायच्या आहेत. ड्रेसिंग अँड चेसिंग ही कंपल्सरी असेल. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल पुलटा होता परंतु बॅटवर आला नाही. डॉट बॉल आणि षटक समाप्त. दुसरा स्ट्राईक चेंज होईल इथून आणि आता विजयासाठी 6 बॉल्समध्ये 17 बनवायचे आहेत. डिझे या पर शुभाग मनू आहे. यहाँ पर आगमन हुआ है. शाहिद खान जो पड़गा के प्रसिद्ध उद्योजक है उनको भी रिक्वेस्ट है कि आप भी स्टेज के ऊपर आना है. रिक्वेस्ट किए जाते हैं. एक ज़बरदस्त टूर्नामेंट यहाँ पर देखने को मिल रहा है और आपका वेलकम रहेगा इस टूर्नामेंट में. दरम्यान हा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख डिलिव्हरी. 5 चेंडू आणि विजयासाठी आता 17 धाबांची गरज आहे. जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय आणि 4 चांद लावलेत खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये. महेश पंडित असतील, वकीब पावले असतील, त्यानंतर वसीफ पावले असतील, शाकीब पावले, जमार असतील. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. आकाश असेल, या सर्वच नवतरुणांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे खऱ्या अर्थाने. पुढचा बॉल दरम्यान पुन्हा एकदा आणि काय चांगला बॉल. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. स्टॉप बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 मध्ये 17 बनवायच्या होत्या आणि आता 4 मध्ये 17 बनवायच्या आहेत. सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय इथे. 4 चेंडू विजयासाठी 17 धाबांची गरज. कोणगाव संघाला कमी लेखून चालणार नाही मित्रांनो. पहिला सामना आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दाखवला आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये हमजा आलाय. त्याच हमजाने पहिल्या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये दमदार कामगिरी केली होती आणि तोच आता गोलंदाजीमध्ये आपली कमान सांभाळतोय. आपली बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या डोक्यावरनं चेंडू मात्र निघून चालला आउटफील्ड फास्ट लॉंग स्टॉप एनला. 4 धावांसाठी येतो हा नशिबाचा चौकार.
लीडिंग एज लागली आणि चेंडू सीमारेखा पलीकडे गेला. 3-13. ओ आडवा पाटला ड्रॉप केला चॉटंपूचा देखना फटका पुल पॉवरफुल चेंडू सीमा पार गुल झाला षटकारासाठी सिक्सर. दोन चेंडू आणि विजयासाठी 7 धाबांची गरज. कालचा सामना नक्कीच मला आठवतो. अफगाणिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिकाचा सामना रंगला होता. तब्बल 188 धाबांचा पाठलाग करत होते अफगाणिस्तानचे बॅटर्स. शेवटच्या षटकामध्ये 12 धाबांची गरज असताना मात्र 11 धाबा बनल्या आणि तो सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. 3 चेंडूमध्ये 2ची गरज होती आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये शेवटचा गडी तिथे शिल्लक होता तो परतला. बाद झाला फारुकी आणि तो सामना सुपर ओव्हरमध्ये जेव्हा गेला तेव्हा प्रथमतः बॅटिंग करत असताना 17 धाबा बनवल्या आणि 18चं लक्ष होतं साऊथ आफ्रिकन बॅटरच्या समोर. तेव्हा त्या बॅटर्सने 17 धाबा बनवल्या. शेवटच्या चेंडूवर 7 धाबांची गरज असताना तो स्टब्सने षटकार मारून सेकंड सुपर ओव्हरमध्ये तो सामना गेला होता. आणि दरम्यान इथे मात्र उंच उडाला चेंडू हवेमध्ये आहे. इथे हा षटकार येतोय आणि या मॅच मध्ये आता जय दुर्गा टेमघरपाडा संघ पुन्हा एकदा वापसी करतोय. षटकार डीजे 2 मध्ये 7ची गरज होती अर्थात 3 मध्ये 13ची गरज होती. बॅक टू बॅक सलगचे 2 षटकार. इथे मात्र टोकले फलंदाज अजयने. अजय इज ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. कालचा सामना देखील तशाच पद्धतीचा होता. सेकंड सुपर ओव्हरमध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने दोन्ही संघ पोहोचले तेव्हा मात्र प्रथमतः बॅटिंग करत असताना 23 धाबा बनवल्या साऊथ आफ्रिका संघाच्या बॅटर्सने आणि विजयासाठी 24 धाबांचं लक्ष होतं. त्यानंतर पहिल्या 2 चेंडूंवर विकेट गेली आणि त्यानंतर 4 चेंडू 24ची गरज असताना 3 षटकार ठोकले होते रेमलुल्ला गुरबाजने. परंतु शेवटच्या बॉलवर मात्र केशव महाराजने वापसी केली आणि तो सामना जिंकला. इंग्लंड विरुद्ध कार्लोस ब्रेथवेटने तो रेकॉर्ड केला होता फायनलला. वेस्ट इंडिजच्या त्या फलंदाजाने 4 चेंडूवर 4 षटकार टोकून मेगा फायनल आपल्या नावावर केली होती. चेसिंग कंपल्सरी आहे इथे सुपर ओव्हर होणार नाही. आणि जर लक्षात घ्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू डायरेक्ट विसावला तर डॉट बॉल घोषित केला जाईल. 1 चेंडू 1ची गरज. इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. 1 धाव महत्वाची असेल. बॅटची कडा लागली आहे आणि हा सामना जिंकलाय. अर्थातच रिव्ह्यू घेताय. कशाचा रिव्ह्यू आहे? 1 मिनिट फक्त. बॅटला चेंडू लागलाय आणि जरी नसता लागला तरी मला वाटतं लाईन खूप मिस केली होती या चेंडूने. हा सामना जिंकला. अर्थातच जय दुर्गा टेमघरपाडा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.